भस्म आणि भस्म शंकराने नित्यनेमी आपल्या कपाळी भस्म आणि त्यामध्ये एकाएकी खडा मिळाला आणि त्या खड्यापासून आमचे जन्म झाले आणि तेव्हापासून आम्ही एकच काम करत आलो आणि ते म्हणजेच शंकराला भस्म मिळवून देणे. पण हे काम आम्ही किती काय करावे हेच काही कळत नाही. आपण एक काम केलं तर शंकरची तपस्याच करूया. जर का आमच्याकडे एकदा शंकर बसवून झाले तर हवा तर वर मागता येईल. चला तर मग शंकराची तपस्याच करूया. कैलासनाथ शिवशंकराय नमः. ओम पार्वतीपते महादेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कैलासनाथ शिवारा, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न झाला असाल तर मला असं वरदान देतो. या साऱ्या त्रैलोक्यात या साऱ्या त्रिभुवनात मी कुठेही जाईन, मी कुणाच्याही मस्तकावर हात ठेवीन असं वरदान द्या प्रभू. हे भोलेनाथ शिवारा, तुम्ही जर माझ्यावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला असं वरदान द्या की या साऱ्या त्रैलोक्यात मी कुठेही जाईन, मी कुणाच्याही मस्तकावर हात ठेवीन, त्याचा तात्काळ मृत्यू, त्याचा तात्काळ भस्म होईल असं वरदान द्या प्रभू. भस्मासुराला वरदान दिलंस, या मी त्रैलोक्यात कुठेही जाईन, कुणाच्याही मस्तकावर हात ठेवीन, त्याचा तात्काळ मृत्यू, तात्काळ भस्म. अरे त्रिकामुका, अरे त्रिकामुका, बोला महाराज.
देव सारे वंदे ते गणरायाला नारदाचे सारे चालले त्रिभुवनाला नारदाचे सारे चालले त्रिभुवनाला नमो अधिगण आसो गजन नमो अधिगण आसो गजन देव सारे वंदी गणरायाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला नारदाची सारी चालली त्रिभुवनाला या 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 मुनीमध्ये या ते स्वागत आहे. नारायण अरे तुला आज फार आनंदात दिसत आहे. असणारच. पण बस मथुरा याचं कारण आम्ही समजू शकलो नाही. याचं कारण त्या भोलेनाथ शिवार शंकराने नित्य नेहमी आपल्या शुद्ध भस्म लावावे त्यामध्ये एकाएकी एक खडा मिळाला आणि त्यापासून आमचे जन्म झाले आणि तेव्हापासून आम्ही एकच काम करत आलो ते म्हणजेच शंकराला भस्म मिळवून देणे. मग पुढे काय झालं? मग पुढे काय शंकराची तपस्याच केली. नारायण मग शंकराने आम्हाला वरी दिला. तो म्हणजे कोणता? तो वर म्हणजे मी कुणाच्याही मस्तकावर हात ठेवीन त्याचा तात्काळ मृत्यू तात्काळ भस्म होईल. पुढे आता वैकुंठात त्या विष्णू देवाला येताचं आव्हान कर. काय तो विष्णू विष्णू देवाला येता पराभूत कर. काय तो वैकुंठपती विष्णू. अगदी बरोबर. मग या त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहेस. काय ह्या त्रैलोक्याचा राजा मी जातोच मी त्या वैकुंठपुरावरती आणि ती विष्णूला युद्धाचं आव्हान करतो. अरे तो मी चला तर युद्धाची मजा पाहायला. तुझ्या
मुनिवर म्हणे तो वैकुंठपदी विष्णू. चला तर मग त्या वैकुंठपुरावरती. या वैकुंठपुरावरती आणि ताबा करण्यासाठी आलो आहोत. अरे वैकुंठच काय, या वैकुंठामधला एक मातीचा कण सुद्धा तुला मी मिळून देणार. काय मातीचा कण? मातीचा कण नाही, या राज्यावर राज्य केल्याशिवाय मी राहणार नाही. विष्णुदेवा म्हणून आपली गणना केली जाते आणि भस्मा पण निर्मिती झाली तो भस्माचं दैत्य आपल्याला युद्धाचं आवाहन करावं. नारायण नारायण मुनिवर्य या नारायण नारायण. अरे भस्मासुरा, मी तुझी युद्ध दोषीला पाहून तुझ्यावर प्रसन्न झालोय. मग बोला मुनिवर्य, अजून किती विलंब आहेत? नारायण नारायण. आता राहिला तो अमरावतीचा राजा इंद्रदेव. काय अमरावती राजा इंद्रदेव? हो. आणि 33 कोटी राज्य केला
त्याच्यासमोर रंभा नसतात. हो चला तो कसला रे देव. चला चला तर त्या अमरावतीवर येतो त्याची मी मजा पाहिला. येतो मी. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला दाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला दाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव, नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव. हे भगवंता दीन दयाळा, हे भगवंता दीन दयाळा, भक्त केला दाव, सत्यनारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव, नारायणा माझी नौका किनाऱ्याला लाव. आणि मुलीवर म्हणे राहिला तो अमरावतीचा माझे इंद्रदेव, त्याला युद्धाचं आव्हान कर, म्हणजे अमरावतीवर राज्य मी केलं. प्रथम रमीला पाहतो. अभय रंबा, अभय रंबा. इंद्राचा देशाला मी नाचते, इंद्राचा देशाला मी नाचते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते. इंद्राचा देशाला मी नाचते, इंद्राचा देशाला मी नाचते, इंद्र दरबार मजा वाटते, ओ इंद्र दरबार मजा वाटते. इंद्राचा देशाला मी नाचते, इंद्राचा देशाला मी नाचते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते. इंद्राचा देशाला मी नाचते, इंद्राचा देशाला मी नाचते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते, ओ इंद्र दरबार भरला मजा वाटते. सारे देव गायले इंद्र समेला, नारद गंधर्व गायन करती समेला, नारद गंधर्व गायन करती समेला, नारद गंधर्व गायन करती समेला. सोनिया जमीन उगवला, सोनिया जमीन उगवला, मी नाचते, ओ इंद्र दरबार
या मुलीवर या इंद्रनगरी अमरावतीमध्ये आपलं स्वागत. अरे
वाटेने परत जा, आल्या वाटेने परत जा. बसवासुरा, बसवासुरा, आल्या वाटेने परत जा. अरे बसवासुरा, अरे बसवासुरा, आल्या वाटेने परत जा. भगवान विष्णुचं पहिलं रूप, भगवान विष्णुचं पहिलं रूप. नारायण देव पंढरी आत्मा श्री हरी देव पंढरी आत्मा श्री हरी प्रचिती करे गुरु ज्ञानाने आदि प्रचिती करे गुरु ज्ञानाने आदि प्रचिती करे युद्धदशेला मला खूपच आवडले आहे. पण भस्मासुरा, मला एक गोष्ट कळत नाही, तुला वर पण दिला भोलेनाथ शंकराने दिला. तू त्या शिवशंकराला युद्धाचं आव्हान कर. काय त्या शंकराला? त्यांना युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा फक्त तूच आहेस. काय त्रैलोक्याचा राजा मी? पण काय करावं लागेल? थेट जा त्या शंकराकडे, त्याच्यावर युद्धाचं आव्हान कर, त्यांना युद्धात पराभूत कर. आत्ताच जातो त्या कैलाश पर्वतावरती. त्याची पार्वती सुंदर. काय पार्वती सुंदर? वाण सौंदर्याची खाट अशी पार्वती राणी झाली. मग या त्रैलोक्याचा राजा
पार्वती तुझी राणी काय पार्वती माझी राणी? पण माझी पार्वती राणी होणार असेल तर आताच जातो त्या कैलास पर्वतावर, त्या कैलास पर्वतच पुरुष म्हणतो. येतो मी. पापी कसाई भोग नसावे फिरतो गरगरा, पापी कसाई भोग नसावे फिरतो गरगरा, हा जन्मदी वेड्या पाण्याचा बुडबुडा, हा जन्मदी वेड्या पाण्याचा बुडबुडा. नाहीतर काय करणार आहेस तू? काय करणार आहेस? या भस्मासुराला तू कमी समजू नकोस. ही जी जटा वाढवलीस ना ती कापून टाकीन. आणि म्हणे कैलास पर्वतवरती नंदी बैल. मग तुझी मला पार्वती दिसली. अति सुंदर. मला अशीच पार्वती. वाव हाय 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 हाय. पार्वती तुझ्यासाठी सर्व देवांना पकडून सोडलं आहे. काय पुढे आलास तर तू जाळून भस्म करणार? अगं तुझ्या समोर तो शंकराने वर दिला. आठवतंय काय? नाही ना? शंकरा जाऊ नका, वर देऊ नका, आणि वराने रंगानाच करू. आणि त्याच वर मी त्या परत रंगानाच करायला. अगं एका गीत चालून आलं. अगं हवा तर बेशरमंग. कोण तुझा तो याद तो घोसाळ्या. अगं त्याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही, तुला काय तो सांभाळणार? अगं तो तुझ्या समोर उभा आहे ना, तुझ्या समोर उभा आहे ना, तो तुझा खरा नात आहे. तू निश्चित राहा. भगवान विष्णू मोहिते रोज धारण करून ह्या भस्मासुराला वध करते. तू निश्चित राहा.
वाव 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 अगं तुझ्या समोर अशी सुंदर किती स्त्री पाहिली नाही ग. अगं होती स्त्री कुठे? अगं तुझ्या समोर ती पार्वती पिकी पडली ग. मला शोधून दिसेल अशी आजवर कुठे स्त्री पाहिली नाही. बोल बोल तर होतीस तरी कुठे? माझी एक अट आहे. कोणती अट? ते समोर वटवृक्ष दिसत आहे, समोर वटवृक्ष, जे माझ्या कुंकुवाचं आराध्य दैवत आहे. तुम्ही माझ्या पतीसोबत नृत्य करेन असं ठरवलं होतं. जस जसे मी नृत्य करेन तस तसे तुलाही करावे लागेल.